पालघर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो, पण आता मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना सहन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। पालघरच्या धुंदलवाडी परिसरात सुनील मुकणे यांचा मृत्यू झाला, मात्र गावातच स्मशानभूमीची सुविधा नसल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नदीच्या पलीकडे घेऊन जाण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली। आणि विशेष म्हणजे सध्या नदीला पूर असल्याने मृतदेह घेऊन ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला। मृतदेह खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतानाचे हे दृश्य प्रशासनाच्या मूलभूत सुविधांवरील प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। आणि एवढंच नाही तर अंत्यसंस्काराला आवश्यक लाकडंही उपलब्ध नसल्याने अखेर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याऐवजी जमिनीत दफन करण्याची वेळ कुटुंबियांवर आली। एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या हाल अपेष्टा सहन केल्या आणि त्यामुळे धुंदलवाडीमध्ये स्मशानभूमीची सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली। आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार? गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असेल तर हे केव्हा संपणार, हा सवाल आता उपस्थित होतो आहे।